गाईज टुडे वी आर गोइंग टू राजमाची फोर्ट आणि त्याआधी आम्ही दर्शन घेणार आहोत. सो ते लोकेशन तुम्हाला सांगेलच मी. तोपर्यंत लेट्स Stay tuned. नो नॉट स्टे ट्यून. आय वॉन्ट शो यू समथिंग. लाईक आम्ही अशा रोडने चाललोय की तो असा लाईक ऑफ रोड आहे. जरासा नाही जास्तच ऑफ रोड आहे. कारण त्या लाईक 13 किलोमीटरवर समथिंग त्या पॅचलाच असा 1 तास दाखवतोय आम्हाला. आणि बघू शकता तुम्ही दाखवते आज मी पुढचा व्ह्यू तुम्हाला. सो स्टे ट्यून्ड आणि अख्खा ब्लॉग बघा प्लीज. कॉज इट्स माय बर्थडे. हॅपी बर्थडे. फक्त 6 किलोमीटर राहिले आहे डेस्टिनेशनसाठी. बट टाइम इज हाफ आवर. जस्ट इमॅजिन कसं ऑफ रोड असेल हा डेंजर. खूप वेळ लागतं म्हणजे एवढं थोडंसंच डिस्टन्स तरी हाफ आवर. विचार करा. अति झालं आहे अति. पण ठीक आहे कोई बात नाही. आमचे ड्रायव्हर साहेब आहेत सो काही टेन्शन नाही मला. म्हणजे ते आज ड्राईव्ह करत जातात गाडी. आम्ही नाही. ठीक आहे. नेहमी आज ड्राईव्ह करतो. आम्ही मोठी ड्रायव्हर आहेत. कसला मुडी मुडी ग्लो तो देखो गाइस. बर्थडे ग्लो. घेतो दाखव त्यांना गाईजला. गाईज आहे बघा श्रीवर्धन राजमाची. इथून आम्ही चाललोय. ही आमची गाडी. या बर्थडे गर्ल. क्रेझी शिट ऑफ रोडिंग. मस्त ऑफ रोडिंग आहे. तुम्हाला ऑफ रोडिंगचा एक्सपिरियन्स पाहिजे असेल तर इथं नक्की या. मस्त अशी ॲडव्हेंचरस बाईक किंवा अशी ॲडव्हेंचरस कार आणि अशा ॲडव्हेंचरस मॅडम. मस्त खूप मजा येईल. मेमोरेबल ट्रिप बनेल. महादेवांचं मंदिर आहे. छान असं लोकेशन. रँडम एक्सप्लोअर करत चाललोय आम्ही. एक्सप्लोअर विथ स्नेहल सोबत. येस लेट्स गो. सो गाईज हा हिडन स्पॉट आहे. मे बी का माहित असेल. असं सगळं अनप्लॅन घडतंय आमचं. हिडनच आहे. असं येणं काय ठरवलंच नाही. अचानक आलो आम्ही. मॅडमचा बर्थडे चला म्हणलं. हो आणि आलो आम्ही इथे. आणि आता असा रूट तर माहीत नाही बट शोधत चाललो आम्ही. मॅपच्या भरोसे. ते पण मॅप गायब झाला अचानक. मॅप धोका देतो ह्या ठिकाणी. या लोकेशन छान आहे. रूट पण छान आहे. चालताना खूप मजा येते आणि गरमी. उन्हाने हो ना. जरा आमचा. ठीक आहे बट अनप्लॅन्ड आहे. जर माहीत असतं हे तर असे आउटफिट तसे घातले असते. बट माहीतच नव्हतं काय. काहीच प्लॅन नव्हतं. काहीच प्लॅन नव्हता. अचानक गाडी काढली आणि आलो निघून. गाईस तर या ठिकाणी आम्ही गोदानेश्वर महादेवांचं मंदिर आहे तिथे आहोत. आणि तो समोरचा जो किल्ला दिसतोय तो श्रीवर्धन आहे. इथं पावसाळ्यात या ठिकाणी आहे ना खूप पाणी साठलेलं असतं. इथून असं या मुखातून पाणी साठतं. आत्ता जरा शेवळल्यागत दिसतंय पाणी. पण पावसात खूप छान असतं. इथं सुंदर वातावरण होत असतं. हे मंदिर बघू शकता. एकदम असं प्रसन्न वाटतात. मस्ट विजिट आहे. गाईज हे पाण्यामध्ये मासे आहेत. ओ माय गॉड पळून गेला तो पण आहे. नाही इथे बघ इथं. हो असे बरेच मासे आहेत. त्या कोपऱ्यात केवढे बघू शकता बघा.
नाईस. आणि व्ह्यू समोरचा. वाव गाईज, हे आहे ते ठिकाण जे तुम्हाला मी दाखवणार होते, मंदिर समोरचा स्पॉट. वाव. लेक आहे, लेक कोणतं तरी नाव माहीत नाही, तो वाचलेला आत्ता जस्ट लक्षात नाही आलं. लेक आहे कुठला तरी. खूप सुंदर आहे. सो हे गाईज, गेस स्पॉट मी कुठे आहे? मी आली आहे दर्शन करून आणि आता मी चालली आहे ट्रेकला, ते पण राजमाची प्लस श्रीवर्धन फोर्टला. सो पहिला आम्ही करतोय, कुठला करतो पण? पहिला आम्ही श्रीवर्धन करतो. राईट. येस. आणि मग आम्ही राजमाचीला जाणार आहोत. सो ये लेट्स गो. आणि मी जीन्स घातली आहे. मला कधीच आवडत नाही ट्रेकिंग करताना जीन्स पण मी आता हे अनप्लॅन्ड होतात गोष्टी. सो म्हणजे दुसऱ्या दुनियेचं नाव ठेवणार. आई वॉजंट अवेयर, पण ठीक है. वो ट्रेकर है क्या मी पण जो ऐसे किसी भी मोड में ना चले. ओ माय गॉड. ट्रेकिंगच्या आउटफिटवरच नाही आहे दोघं आम्ही आज. हो ना. छान वाटते जरा. आता ऊन पासन टोचलं काय ते, उन्हापासनं असं बाहेर आलो आम्ही, बघू शकता. खूप छान वाटतं असं शांत शांत. शेडमध्ये आलो. तर मॅडम, बड्डे दिवशी 2 ट्रेक होतात तुमचे, काय कसं वाटतंय? अजून काय पाहिजे अशा व्यक्तीला की 2 ट्रेक होतात ते पण बर्थडे दिवशी. वाव. असं प्लस एक मंदिर. असं माय वाईब, टोटली माय वाईब असं. एन्जॉईंग युअर डे. येस. लेट्स गो. श्रीवर्धन करू आता. श्रीवर्धन आणि राजमाची तसे शेजारी शेजारीचे दोन्ही किल्ले, पण असा वाय शेपमध्ये रूट आहे. लेफ्ट साईडला गेलो आपण तर आता राजमाचीला पोहोचू, राईटला गेलं तर श्रीवर्धन. आम्ही पहिला आता श्रीवर्धनला जाणार आहे, मग राजमाचीला. छोटाच ट्रेक आहे, असं जास्त मोठं. बिगिनर्ससाठी इझी आहे. फक्त इथं प्रॉब्लेम काय की येतानाचा रूट खराब आहे, तेवढंच आहे. बाकी ट्रेक खूप इझी आहे. तुम्हाला बोलले ना मी, 17 का 13 किलोमीटरसाठी 1 तास दाखवत होता. हे खूपच होतं. रोड खूप खराब आहे, दगडी बिगडी अशा अचानक येतात. गाडीची जरा सिडन गाडी असेल तर शक्यतो टाळा आणायला. टाळाच म्हणजे शक्यतो नाही. काय भारी वाटतंय. जीन्स मध्ये आले गाईज, मी जीन्स मध्ये बघू शकता. मी हा पॅच चांगला रस्ता होता, पण कोणी मी एक्सपिरियन्स नाही. सो मला काय चांगले रस्ते पटत नसतात. मग मी आले अशा रस्त्याने, ते पण ह्या टाईट जीन्समध्ये, जे की अनप्लॅन्ड मी घातली होती. आणि ट्रेकच अनप्लॅन्ड आहे आपला आजचा. ट्रेक अनप्लॅन्ड आहे. आणि हा गॉगल पण मला आवडला आहे, ह्याचा हा गॉगल पण मला आवडला आहे, कारण तो मला सूट करतो आता ह्या लुकला. आणि मी केस घालले, बघू शकता. येस. आणि असा काइंड ऑफ बर्थडे, आय लव्ह इट. आय लव्ह इट. ओ माय गॉड. आणि चप्पल आय वॉज लाईक चप्पल ते गेली उडत. चप्पल फेकून दिली चप्पल एक इथे आणि एक वरती आहे तिथे. हो, एवढंच जायचंय फक्त आम्हाला आता. हां, नवीन घेणारी चप्पल ही गेली आता. आणि आय वॉज लाईक की वाय नॉट असं आवडतं मला. तेच ना. आणि चप्पलवरचा ट्रस्ट नाही, सो मी फेकून दिली. आता मी अशीच येणार आहे. सो चलूयात आपण जाऊ. बघा असं इथून चढत आलोय आम्ही खालून. मॅडम चल मला ॲडव्हेंचर ऑन माय बर्थडे. ॲडव्हेंचरस बर्थडे ऑफ ॲडव्हेंचरस गर्ल. चटके बसतात पण काय, वी ओनली लिव्ह वन्स. YOLO. Every night are we paradise seems so far away. Still I try to buy myself some time to get me to that place. हां, काय बोलायचं मॅडम? मी पडले आता इतके दिवस ट्रेक करून, मी आज पहिल्यांदा पडले खूप दिवसातनं, खूप वर्षातनं. असं मला आवडलं. मी कधी पडत नाही गाईज, पण आज मी पडले. असं मला खूप बर्थडे दिवशी काय काय एक्सपिरियन्स मिळतोय तुम्हाला? आणि मला असं होतं की यार मी एवढं ट्रेक करते, कधी पडत का नाही, का होत का नाही मला. आणि आज जरासं ढासळले मी, थोडंफार मिनी होत असतं कधी कधी, बट असं नाही झालं. आज मी ढासळले. म्हणजे बघा सिटीआर आणि माझं प्रेम केवढं आहे. लगेच सिटीआरनी मला मिस केलं. ओ माय गॉड.
चला चला काय नाही झालं. जाना है, हम धूप में बैठे हैं. इकडे आम्ही इथं या स्पॉटवर जाणार आहे पुढे. लेट्स गो. तर गाईस या ठिकाणी आम्ही श्रीवर्धनवर बसलोय चिल करत मस्त. आता खूप सुंदर व्ह्यू आहे, मला खूप आवडला आहे. तुम्हाला व्ह्यू तर दाखवते मी. आता मी तर शांत बसले कारण अख्खा गड मी असं तुम्हाला म्हणजे तुम्ही बघितलंच असाल की किती चॅलेंजिंग नव्हतं बट असं इझी ट्रेक आहे. इझीच होतं. आम्ही बट ते challenging असा केलं तो. रूट जो होता तो वाव माय फेवरेट. माय गॉड या तो छान होता. आणि आता एवढ्या उन्हात निघून सावलीत बसणं इट्स डिफरंट अँड आय लाईक इट. इट्स काय डिफरंट. या सो वाव खूप पडतेट असतं. असं लोक म्हणतात की उन्हात ट्रेक वगैरे करणं काय हे असं म्हणजे उन्हात ट्रेक तसं ना करायचं. ट्रेक्स फिक्स करत राहायचं असं काय नाही. उन्हातच बेस्ट असतं. उन्हात उलट बेस्ट बेस्ट हां. उन्हात उलट क्लिअर दिसतं. गर्दी नाही. आता आम्ही या स्पॉटवर जर पावसात आलो असतो ना चिल करायला जागा राहिली नसती कारण हा स्पॉट लोकांनी घेऊन टाकला असता. एवढा भारी स्पॉट. खूप उन्हात खूप ड्रेन होती एनर्जी ॲक्च्युली आमची. खायला पण आम्ही काय आणलं नाहीये. आता जे खाऊ ते खाली गेल्यावरच खाऊ. हां आणि इकडं एक आहे की इथं जवळपास खायला काही मिळत नाही. जर तुम्ही यायचा प्लॅन करत असाल तर खायला कॅरी करून घ्या. सोबत घेऊन जा. आमच्याकडे पण आहे पण ते गाडीत आहे थोडंसंच आहे पण खायला किती 17 किलोमीटरचा पॅच होता ना. हां 17 किलोमीटरचा ऑफ रोडचा पॅच संपलं जेव्हा आपण हायवेला लागतो तेव्हा खायला मिळेल तुम्हाला. ते पण लोणावळ्यालाच लागतो डायरेक्ट आपण वाटतं. हां लोणावळ्याच्या इथंच तुम्हाला डायरेक्ट खायला मिळेल. तेच घेऊन या स्टफ. वरते ते जाणं बट थोडं एनर्जी हवी. पाणी तर नक्की घेऊन या भरपूर आलं. आम्ही पण आणलं पाणी बट फूड पण इम्पॉर्टंट आहे. सो यू मस्ट कॅरी. आम्ही आता मस्त व्ह्यूची मजा घेत बसू. तुम्हाला पण आम्ही व्ह्यू दाखवतो. तोपर्यंत बाय. सो गाईज व्ह्यू बघू शकता केवढा मस्त आणि क्लिअर आहे. एकदम क्लिअर आणि इथं असं खूप छान वाटतं आहे आणि मधनंच असं वारं येतं आहे. वाव फुल पीसफुल एकदम इथं. आपला ट्रेक कंप्लीट झाला आहे आणि आपण उतरलो पण आहेत. ऑलमोस्ट अर्धा उतरलो अर्धा गड श्रीवर्धन फोर्ट. श्रीवर्धन हा गड पण आहे. प्रत्येकाला असं वाटतं की बीच आहे बट आपल्याकडे फोर्ट श्रीवर्धन पण आहे. सो हा होता तो फोर्ट श्रीवर्धन आणि तो एक्सप्लोअर करून झाला आहे. सो आता जाऊयात आपण. चला लेट्स गो. चलो. So guys, wow, what a great experience it was. मस्त झाला ट्रेक. वाव दिस न्यू स्पॉट आय लव्ड इट अँड दॅट मंदिर वॉज सो गुड. शांत एकदम मस्त होतं. आणि हां आणि आता आम्ही जेवायचं काहीतरी सोय बघतो. सो परत ऑफ रोड करत जायचं आहे. 1 तास ऑफ रोडमध्येच असणार आहे. सो या लेट्स गो. सो गाईज फायनली आम्ही खूप वेळानंतर आलो आहोत खायला. ते पण आपल्या कम्फर्ट स्पॉटवरती जे आहे रुपेश मेस. माय गॉड संपला विषय. सो गाईज वी हॅव ऑर्डर कोथिंबीर वडे as well. बघू शकता मी आहे कोथिंबीर वडे आणि माझी इथली फेवरेट डिश आहे आणि आय हॅविंग इट. लेट्स गो. क्रिस्पी सेक्सी. हा मस्त एकदम. खूप आवडते. खा दिनीट. I just want you under the lights. I just want you when it's my time. I just want you breaking my stride. चलो बाय बाय. थँक्यू. मिलते कल. Yay. वन्स अगेन हॅपी बर्थडे. Bye. Bye.
गुड नाईट. गुड नाईट. बाय. बाय. So guys, finally done for the day. Hi guys, so recently मी एक ऑर्डर केलं गोष्ट आणि ती आज अराईव्ह झाली आहे. दॅट टू ऑन माय बर्थडे ऑन स्पेशल डे. जी ही 6 तारखेला येणार होतं, 6, 8 ते 12 का 10 मध्ये, बट आजच रिसीव्ह झालं. आय एम सो ग्लॅड. वाव, आय लव्ड इट अँड नाव आय एम गोना अनबॉक्स इट. सो yeah, let's begin. Lots of stuff. This is a pant which I ordered. बघू शकता तुम्ही. You make the world a better place by choosing our recycled packaging. Wow, that's great. ह्याच्यातच आता बाकीचं जे काय आहे. Oh my god. Oh. Okay, so I ordered a phone cover आणि हे बघू शकता तुम्ही. ओ माय गॉड, फायनली खूप दिवसांनी मला हवं होतं आणि मी आज रिसीव्ह झालं. माय गॉड. आणि हे आहे सरप्राईज. हो पण त्याच्यामध्ये छान असा क्यूटसा. आणि हे आय ऑर्डर दिस फॉर समवन. सो या, दॅट्स इट. अँड या, I'm so in love with this. Thank you so much. No, thank you, but I'm grateful. I don't know. I just got excited, but yeah. Hey guys, so finally I'm ready and this is my outfit and my god, this is so pretty. Oh my god. This can't capture the real look because the look is so different, bhai. हां, आणि इथं दिसतं ते खूपच वेगळं आहे. ओ माय गॉड. बट या, आय लव्ह माय आउटफिट. सो आता मी माझ्या फॅमिलीसोबत सेलिब्रेट करणार आहे. आणि दिस इज द फोन कवर विच आय वॉज टॉकिंग अबाउट, विच आय रिसीव्ड फ्रॉम मिस सवाना. नाईस आउटफिट. कसं आहे? गाईज, फायनल डन फॉर द डे. अँड या, आता जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही चाललो घरी. आता स्वतः बिल्डिंगमध्ये पण सेलिब्रेशन होणार आहे वाटतं. सो ये, लेट्स गो. चालू आहे का? येस. दिस ब्रो फ्रॉम माय. चलो केक कट. मध्ये किधर से आऊ? कुठनं येऊ मी? तुम्ही काढताय का? व्हा लगेच चालू. कसला मस्त शायनिंग क्यूट वाटतं. 1, 2, 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू